फेब्रुवारी 2025ला आपण हा बाग आपल्या नियोजनामध्ये घेतला होता. बालानगर शिवारामध्ये मौलाना जाकीर यांचा हा बाग. त्यावेळेस मिरग्याच्या मालाला आपण साईज दिली होती. सोबत जो आंब्या फुटला होता त्याची पण व्यवस्थित साईज झाली. आज आहे 12 ऑगस्ट 2025. आता झाडांवर बघितलं तर मिरग्यासोबत आंब्याचा माल पण खूप चांगला झालेला आहे. म्हणजे आंब्यासोबत मिरग्याचा माल खूप चांगला झालेला आहे. आज आपण आंब्याच्या मालांना अजून वजन वाढीसाठी आणि क्वालिटी गुणवत्ता वाढवण्यासाठी आपण परत एकदा ट्रीटमेंट सुरू करूयात. सोबत आहेत मौलाना साहेब, योगेश मस्के सर. सर राम राम. आदाब. तो मौलाना जी क्या लग रहा है? अच्छा है, बढ़िया माल है भी। पहले भी छोड़े थे और फर्क गिरा उससे। और मेरा भी अच्छा हो गया उससे। अच्छा हो गया ना? मेरा की भी साइज अच्छी बन गई और झाड़ भी कैसा हो गया? झाड़ की क्वालिटी भी चेंज हो गई और झाड़ पत्ते भी पत्ते अच्छे भी हो गए, फ्रेश हो गए उसके। फ्रेश हो गए। अभी तो फल ज्यादा है इसलिए साइज साइज और दोबारा करने की जरूरत पड़ रही। मुझे आवक ज्यादा है उसकी। हाँ, दोनों नाही, गए ना, आपण जी ट्रीटमेंट केली आता ती काय आंब्या मालाला पण लागायली आणि मिरग्याला पण लागायली. दोन्हीला पण लागू राहिली. मिरग्या मालाची साईज सुद्धा आज ऑगस्ट मध्ये अशी आहे. हे बघा ना, किती size आहे. आणि आपल्या जवळजवळ 80% झाडांवर असा मिरग्या लागलेला आहे. हो, आणि ज्या झाडांवर सर आंब्या बहार कमी तिथं मिरग्याची साईज 100 पर्यंत गेली. म्हणजे जेव्हा हा माल जो संपत येईल आंब्या माल ते 100 जानेवारी पर्यंत, तर हा पण आपला मरग निघणार आहे त्याच्यासोबत. बरोबर आहे का? म्हणजे मग आपल्याला पुढचं नियोजन करायला अजून सोपं होईल. पुढे आंब्याच्या नियोजनात घेता येईल. तर आज आपल्याला जी ट्रीटमेंट करायची सर, याच्यात थोडासा बदल करायचा आपल्याला. बदल कसा करायचा? याच्या अगोदर आपण जे फुगवणीसाठी ट्रीटमेंट केल्या ह्या पिकअप जादू सोबत केल्या 1261 सोबत, बरोबर आहे. पण आज आपल्याला जे सोडायचं आहे जमिनीतून, तर आज आपल्याला पिकअप एक ठेवायचं आहे, त्याच्यामध्ये जादू पण ठेवायचं, पण ॲग्रिटोन गोल्ड टाकायचं आपल्याला. जे आपण 2 पिकअप देत होतो, तर एक ॲग्रिटोन 5 लिटर आणि पिकअप 5 लिटर आणि 200 ml जादू, आणि जे 1261 आहे ते सोबत ठेवायचं जसंही तसंच, जे आपलं झाडाच्या याच्यानुसार. तर त्याच्यासोबत मग आज आपल्याला जी ही ट्रीटमेंट करायची याच्यामध्ये आपण आज आता दोन्ही फळांचं वेट बघू. अच्छा, आंब्याच्या फळाचं सुद्धा आणि मिरग्याचं सुद्धा. आंब्याचे पण एक 2-3 टाईपचे वेट बघू, आणि मिरगचं पण एक बारीक गुंडी, मिडियम गुंडी आणि त्याच्यापेक्षा मोठी गुंडी, एक 2-4 प्रकारचं. म्हणजे आपल्या पण लक्षात यायला पाहिजे ज्या झाडांवर डबल बहार आहे तिथं झाडांमध्ये कशी ग्रोथ होते, आपण जे ट्रीटमेंट करतो याच्यातून ग्रोथ काय होती, आहे का नाही? तुम्हाला काय वाटतं याच्यावर? या पद्धतीत करायला पाहिजे का? करायला पाहिजे. चालेल, मग आपण काय करू त्या पद्धतीत फळं घेऊ आपण. एक छोट्या साईजचं, एक मध्यम आणि एक मोठं. हे मीडियम साईज आपली, बरोबर आहे. आणि झाडही आपण लक्षात ठेवूयात. हा, हे 2 झाड लक्षात ठेवू, पण याला काही एक ॲव्हरेज साईज आपण बघा. मोठं काढा त्याच्यातून एक, जे ॲव्हरेज बागेमध्ये सगळ्यात मोठं असलं अशा हिशोबाने. ती मोठी साईज आणि एकदम छोटी साईज. आता नाही, आता मीडियम साईज ही छोटी आली माझ्याकडं, मीडियम मध्ये. हे 3 साईज आले. मृगचे आपण 3 वेगळे घेऊ. हे छोटं साईजचं आहे 87 ग्राम, 87 ग्राम, 87. 150 मध्यम आहे ते 144, आणि जे मोठं आहे ते 193. म्हणजे जवळजवळ 80, 150 आणि 200 असं आपलं फळाचं वजन आहे. ज्या झाडांवर आंब्या बहार भरपूर आहे आणि मृग बहार पण फुटलेला आहे, त्याच झाडाचे 3 फळं काढू आपण याच्यामध्ये. मिरग्यामधले 3 साईजचे घ्या. एक छोटी गुंडी, एकदम छोटी गुंडी घेऊ. छोटी भेटते का? छोटी हा, छोटी सगळ्यात. अजून कुठं असेल तर छोटी बघा एकदा. हा पूर्ण झाडावर राऊंड मारून आहे. एक छोटी घेतली सर, घेतली का? मीडियम साईज मध्ये घ्या, मोठी घेतो मी इकडे. तुटत नाही. सारखंच झालं तर.
साईज एकदम सारखी दिसते सगळी. सारखी एक एक छोटी आहे. मिळाली मोठी मिळाली. अरे बाप, 4 साईजची हां 4 आल्या बरोबर. आता मिरग्या माला जो लागलेला आहे त्याची सगळ्यात छोटी साईज आहे 13 ग्रामची. त्यापेक्षा मोठी आहे 23 ग्रामची. त्याहीपेक्षा मोठी जी आहे ती 36 ग्रामची. आणि सगळ्यात मोठी जी आहे ती 52 ग्राम. म्हणजे 13 ग्राम पासून 52 ग्राम पर्यंत आपल्याकडे गुंड्यांची साईज आहे. आणि जी मध्यम आकाराची आहे, मला वाटतं ह्या साईजची सगळ्यात जास्त गुंडी सध्या मिरग्याची आहे, की ज्याचं ॲव्हरेज, ज्याचं वजन जे आहे 33 37 ग्राम. म्हणजे 37 ग्रामचं आपलं एक सगळ्यात जास्त मॅक्झिमम जी संख्या आहे. 85% गुंडी त्याच साईजची. आता याच्यामध्ये जी ग्रोथ होईल ती वाढ आपल्याला या ज्या औषधीतून होणार आहे ती दिसणार. कारण याच्यापेक्षा मोठ्या साईजचे अजून काही फळ आहे. ज्या झाडावर आपण जसं सुरुवातीला सांगितलं, ज्या झाडावर आंब्या बार कमी तिथं मृग बार जास्त फुटलेलं आणि 100+ गुंडी झालेली तिथं. आता त्याच्यामध्ये काय ग्रोथ होते आपण ते बघू. या 2 झाडाला मार्किंग करा. म्हणजे आज 12 ऑगस्ट 2025 आहे. आपण 25 ऑगस्ट नंतर व्हिडिओ घेऊ, आहे की नाही. आणि त्याचसोबत आता ह्यो जो माल आहे याच्यात वेट वाढून भेटेल, कारण आपल्याला अजून महिनाभर थांबायचं याला. बरोबर आहे की नाही. थांबायचं. हा, पोळ्यानंतर मला जी हे जे आपण मोठं फळच घेतलं, जसं 200 ग्रामच्या आसपासचं वजन आहे, आपल्या बागेमध्ये किती टक्के फळ असं 200 ग्रामचं असेल सध्या? 40% असेल. 40%. आणि जे मध्यम आकाराचं जे आहे, जे 150 ग्रामच्या आसपास आहे, हे सगळ्यात जास्त फळ आहे आपलं. आणि छोट्या साईजचं 100 ग्रामच्या आसपास भरलेलं आहे, 87-88. तर ते कमी आहे तसं त्या प्रमाणामध्ये. आता आपला प्रयत्न हा असेल की जे 80-85 ग्रामचं जे आहे हे 150 पर्यंत व्हायला पाहिजे. आणि जे 150चं आहे ते 225, आणि जे 200चं आहे ते 300, 350, 400 ते होऊन जातं मग. तर त्यासाठी आपल्याला 20-25 दिवस अजून चांगले प्रयत्न करायचे. नंतर मग निसर्गाने जे दिलं ते घ्यायचं. हे बघा, मालभाव आपल्या हातात नाही आहे. आपल्या हातात काय आहे? वजन वजन, क्वालिटी क्वालिटी. मार्केट योग्य माल आपण तयार करून ठेवू शकतो. गळ कमी ठेवणं आणि मालाची पण सर्वांगीण विकास. कारण झाड पण खराब नको व्हायला. हा, ते सगळ्यात महत्त्वाचं वजन आहे. करताना, वेट करताना या ज्या ट्रीटमेंट करतो त्यातून झाडाला पण पोषक अन्नद्रव्य उपलब्ध झालं पाहिजे. नाही तर झाड जर खराब झालं एकदा ट्रीटमेंट करून तर त्या ट्रीटमेंटचा काही उपयोग नाही. कारण पुढच्या वर्षी परत झाड आपल्या सोबत तसं राहिलं पाहिजे. जे भारत आपल्याला आपण फेब्रुवारी 2025 मध्ये आपण मिरग्या माल जो होता त्याच्यासाठी काम करणं सुरू केलं होतं. तर त्यावेळेसचं झाड आणि आजचं झाड याच्यामध्ये तुम्हाला किती फरक जाणवतो? त्यावेळेस झाड कसं होतं आणि आज कसं आहे? पिवळी झाड झाली होती. ते ट्रीटमेंट फार चांगलं झालं. हिरवापणा आला, पानं चांगलं झाली. तरी त्या प्रकारचे पिवळे झाडं अजूनही बागात काही आहेत का? नाही, एकही नाही आहे. आणि सोबत अजून मृग बहाराचं काय, आज थोडासा ताण बसला आपल्याला, थोडा पाण्याचा तुटवडा झाला होता. बरोबर की नाही. मृग बहार तुमच्या ह्या पण बागेत आहे त्या पण बागेत, दोघं बाग. बरोबर. म्हणजे आज मृग बहार एक अंदाज सांगता येईल तुमच्याकडे किती आहे? कारण आता एक लहान बाग आपला हार्वेस्टिंग होतोय 15 टन आहे. मला तर मोठ्या मिरग्या आंब्यापेक्षा मृग बहाराचा माल जास्त दिसायला. 80% फुटलेलं आहे ते. आणि फुटलं आहे ते. हे बघ सगळी साईज, हे बघ पूर्ण फाटी वाकून गेलेली आंब्या बहार. हे याला साईज येत नाही ते मृग बहारामुळे. नाही, आपलं चाललं होतं ताण द्यावं का नाही द्यावं, नाही द्यावं का, आणि अचानक ताण बसला आणि मे मध्ये पाऊस पडला. निसर्गाने साथ दिली आपली. चालेल, करू आपण याला. चालेल, आपण यावेळेस प्रयत्न करू की आपला मिरग्या माल पण आंब्यासोबतच काढायला येऊ. हा, शेवटच्या टप्प्यात हा निघून गेला म्हणजे आपल्याला पुढचा बहार हा झाडं फ्रेश राहील. आणि पुढे हा बहार आपला एक आंब्यातच राहून जाईल. आंब्यातच घ्यायचं आपल्याला पूर्ण बहार. मग आता सोबत आपण हे ताकद द्यायचं काम त्याच्यामुळेच करतोय. का बरं? कारण झाडाला दोन्ही कामं करायची. आता मृग बहार पण आहे त्याच्यावर, आंब्या बहार पण आहे. झाड खराब व्हायचे चान्सेस वाढून जातात. झाडांना विश्रांती मिळत नाही. आणि विश्रांती फार गरजेची असते झाडामध्ये तुम्हाला बहार नियोजन करत असताना. तर चला, यावेळेस आपण पिकअप सोबत
ॲग्री ॲग्रिटोनचा बिस्मिल्ला करूयात. ठीक आहे, धन्यवाद.